गुड मॉर्निंग. तर आज दिवाळीचा पहिला अभ्यंगस्नान आहे आणि माझ्या लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. तर मी हरीला उठणं तेल वगैरे लावून देणार आहे. आत्ता अजून 5 मिनटं झालेले आहेत पहाटेचे आणि हे मी असं सेटअप केलं आहे अभ्यंगस्नानासाठी. तर हा मोती साबण ठेवलं आहे, उठणं ठेवलं आहे, तेल ठेवलं आहे आणि आता मी हरीला बोलवून आम्ही उठणं वगैरे लावून घेणार आहे. अशी ही मी सगळी तयारी केली आहे. पहिली दिवाळी आहे तर लेट्स सी हाऊ इट गोज. तर हरी उठलाय गाईज. आता किती वाजले हरी? टाईम नाही होता. तर आत्ता वाजलेत 5:15. तर करायची सुरुवात. रेडी? कसं वाटतंय सकाळी एवढ्या लवकर उठून? वैतागला. दिवाळी लवकरच उठावं लागतं. तर मी असं हरीला तेल लावून देते गाईस. लेग ऑल्सो किती लागलं? that can cut off. Start हो गया? किती पडलं? थोडं थोडंच लाव. किती पण नका लाव. मारलं माझ्या जास्त काय छान. किती लागलं? My skin is oily brown. My skin is very aggressive. Like Happy New Year. wait now. Happy day. Thank you, husband. Now, Roba. दादाजी नरोबा. छानपैकी तेलाने उठणं लावून झाल्यावरती आणि छान मस्त अंघोळ करून मी तयारी केली हरीला औक्षण करायची. दिवा वगैरे लावून घेतला. रांगोळी ऑलरेडी काढलेली होती तर छान सेटअप करून घेतलं. हरीसाठी मराठी पद्धतीमध्ये दिवाळी सेलिब्रेशन हे फर्स्ट टाईम होतं कारण तो साऊथ इंडियन आहे आणि साऊथ इंडियन्समध्ये दिवाळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात. मला हरीला मराठी पद्धतीच्या दिवाळीचा एक्सपिरियन्स द्यायचा होता. हे पहाटे उठून अभ्यंगस्नान करणं, छान उठणं लावणं, औक्षण करणं, फराळ करणं आणि नंतर फटाके फोडणं, हे सगळं मला त्याला एक्सपिरियन्स करून द्यायचं होतं की सो दॅट की ही विल गेट टू नो द मराठी स्टाईल ऑफ दिवाळी.
औक्षण वगैरे करून झाल्यावरती माझी रांगोळी काढायची बाकी होती, तर मग मी पटकन रांगोळी काढायला सुरुवात केली आणि छोटीशी सिंपल अशी रांगोळी काढली. रांगोळी काढायला मला लहानपणापासूनच खूप आवडतं. म्हणजे दिवाळीचे 4 दिवस रोज वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सच्या रांगोळी काढायला मला खूप आवडायचं पहिल्यापासूनच. आता इथे सोसायटीमध्ये जागा कमी असल्यामुळे मला छोटीशीच रांगोळी काढावी लागते, पण ठीक आहे. रांगोळी काढल्यावर जी घराला शोभा येते आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण वाटतं ते मला नेहमी आवडतं. एवढी छोटीशी रांगोळी काढायला पण मला अर्धा तास गेला, पण मी पटपट रांगोळी काढली आणि हॅपी दिवाळी लिहिल्याशिवाय रांगोळी तर कंप्लीट होणार नाही. आणि हरीने इन्स्ट्रक्शन अगोदर दिले होते की इंग्लिशमध्येच लिही, म्हणून मग मी इंग्लिशमध्ये हॅपी दिवाळी लिहिलं आणि फायनली माझी रांगोळी कंप्लीट झाली हॅपी दिवाळी लिहिल्यानंतर. ओह, इट टूक सो मच टाईम, बट आय एम सुपर प्राऊड ऑफ माय सेल्फ. रांगोळी कंप्लीट करून मी भावाचं पण औक्षण करून घेतलं, त्याला पण ओवाळून घेतलं आणि ओवाळून वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून फराळ केला. फराळ करताना मी हरीसाठी जी करंजी बनवली होती ती त्याला टेस्ट करवली आणि त्याची रिॲक्शन बघा. हाय गाईज, तर आम्ही आता फराळ वगैरे केला आणि आता फटाके वाजवायला आलो आहे. तर बघा, हरी आणि मामाची मुलं फटाके फोडतात. ए, हातात नको हरी, स्टंट स्टंट जाईल अंगावर. 1 2 3 हरी त्याच्या अंगावर जाईल ना. आणि अशा पद्धतीनं खूप सगळी मजा मस्ती करून खूप सगळा फराळ खाऊन आम्ही थोडेसे संध्याकाळी परत फटाके फोडून दिवाळीचा फर्स्ट डे संपवला. अशाच सिंपल छान कंटेंटसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.